नमस्कार. देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत. ताई, आता तुम्ही गिरनार परिक्रमेला जाऊन आलात. ह्या वेळेला थोडी सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. जरा तुमचा ह्यावेळेचा जरा आलेला अनुभव सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गिरनारी. खरंच यावेळेला खूप वेगळं होतं. तसा गिरनार हा प्रत्येक वेळेला वेगळाच अनुभव देतो. प्रत्येक वेळेला गिरनारचा अनुभव हा सारखा नसतोच. आपण ज्या विचाराने त्या ठिकाणी जातो, पण आपल्याला वेगळंच त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं, कारण की ते नियोजन तुमचं नसतं, दत्तप्रभूंचं असतं. आणि या वेळेला काय झालं, अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे पावसाने जो परिक्रमा मार्ग होता तो सगळा वाहून गेला. त्या ठिकाणी चिखल होता. त्यामुळे त्या ठिकाणचे जे महंत होते, कलेक्टर होते, त्यांनी ती परिक्रमा कॅन्सलच केली होती. त्यामुळे सगळेच गणितं बदलली. म्हणजे जो परिक्रमेला येणारा लोंढा होता, तो महाराष्ट्रातला कमी झाला नाही, पण गुजरात प्रांतामधली जी भाविक मंडळी येतात, भुज, कच्छ या भागातली ती मंडळी कोणी आली नाही. कारण की काय होतं की त्यांना खाली तंबू असे ठोकले जातात आणि त्या तंबूमध्ये ती मंडळी राहतात. तिथे जेवणाची लंगर लागतात. मग या सोयी होणार नव्हत्या. त्यामुळे ही लोक कोणीच आली नाही. आली ती फक्त महाराष्ट्रातलीच. म्हणजे जी संख्या होती त्यातली 90% महाराष्ट्रातले लोक होते. त्यामुळे यावेळेला हे वेगळंच चित्र आपल्याला बघायला मिळालं. जवळपास 2 तारखेच्या सकाळपर्यंत पाऊस होता. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये हेच होतं की अरे आपल्याला गुरुशिखर तरी होतंय की नाही, की आणि परिक्रमा होते की नाही, हे सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती. आम्ही 2 तारखेला त्या ठिकाणी दुपारी साधारणपणे 12-12:30ला आम्ही जुनागडमध्ये पोहोचलो. आणि मी सांगते की पाऊसच नाही. म्हणजे सगळं इतकं ऊन होतं, सगळं कोरडं झालेलं होतं आणि मनामध्ये आशा होती की परिक्रमा नक्की सुरू होईल. पण यंदा काय म्हणतात तसं ती परिक्रमा काही सुरू झालीच नाही. मग आम्ही जे काही नियोजन होतं, त्या नियोजनाप्रमाणे आम्ही 2 तारखेला आम्ही दरवेळेला कसं करतो, की रात्री साधारण 11-11:30ला म्हणजे गिरनार चढायला सुरुवात करतो. पण यावेळेला आम्ही काय केलं, की त्या ठिकाणी असणारी गर्दी, कारण की एवढी गर्दी होती, की पहिल्या पायरीपासून शेवटची 10,000वी पायरी एवढी रांग होती. म्हणजे पुढचा व्यक्ती जर पुढे समोर गेला, एक पायरी चढला तरच तुम्हाला पायरी चढता येणार होती. जाणाऱ्यांची एक लाईन, येणाऱ्यांची एक लाईन असं होते. मध्येच रोपवे सुरू होत होता, मध्येच रोपवे बंद होत होता. आपल्याला तर जायचं होतं पायी चढतच. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही साधारणपणे 9 वाजता भवनाथ तलेटीला पोहोचलो. नेहमीप्रमाणे महादेवाचं दर्शन घेतलं, त्याला आवाहन केलं की आता आलेलो आहोत, आमचं काही सामर्थ्य नाहीये, पुढे तू आम्हाला घेऊन जा. आणि मग भवनाथ तलेटीकडनं आम्ही आलो. तर यावेळेला काय झालं, लवकर आल्यामुळे ही सगळी मंदिरं रस्त्यातली उघडी होती. सुरुवातीला आम्हाला ते 11मुखी हनुमंत बघायला मिळाला. आपण पंचमुखी, दक्षिणमुखी, नंतर गदाधारी असं दास मारुती बघतो, पण हा 11मुखी हनुमंताचं मंदिर बघायला मिळालं. लंबे हनुमानाचं मंदिर बघायला मिळालं. दरवेळेला काय होतं, ते बंद होऊन जातात, ही मंदिरं बघायला मिळत नाही. आणि खूप छान त्या ठिकाणी पूजा झालेली होती. त्या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. तिथे आतमध्ये रामाच्या सुंदर मूर्ती आहेत, पंचायतन आहे रामाचं, ते बघायला मिळालं. म्हणजे जरी परिक्रमेमध्ये बदल झालेला असला तरी नवीन नवीन गोष्टी काही काही ऍड होत गेलेल्या होत्या. गर्दी ही त्या ठिकाणच्या लोकांची गर्दी नव्हती, पण आपले महाराष्ट्रातले जथ्थेच्या जथ्थे होते. मोठे मोठे ग्रुप आलेले होते. आणि त्या ठिकाणी मग आम्ही लंबे हनुमानाचं दर्शन घेऊन पुढे निघालो. मग नंतर आम्ही त्या ठिकाणी जो चढावा हनुमंत आहे त्याला तिथे आलो, तर तिथे प्रचंड गर्दी होती. रांगच सुरू झाली होती त्या ठिकाणी. मग थोडंसं आम्ही जरा बाजूला झालो आणि मग नेहमीप्रमाणे जे काय सोबत आणलेलं होतं हनुमंताला देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी, त्या वस्तू दिल्या. आणि मग आम्ही दिवा लावला, उदबत्ती ओवाळून कापूर त्या ठिकाणी पहिल्या पायरीला अर्पण केला, आरती केली हनुमंताची आणि सांगितलं की बाबा आमच्यामध्ये सामर्थ्य नाही, नेणारा तू आहे आणि घेऊन येणाराही तू आहे, आणि आम्हाला तू घेऊन जा आणि सुखरूप वापस घेऊन ये. त्याला प्रार्थना केली, नतमस्तक झालो आणि पुढे निघालो. आणि पाठीमागच्या बाजूला एक सुंदर दत्त मंदिर झालेलं आहे. म्हणजे दत्तात्रयांचे अवतार दाखवलेले आहेत स्वामींपर्यंत. त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि चढायला सुरुवात केली. चढणं अवघड होतं, कारण की पुढचा व्यक्ती जोवर पुढे जात नाही तोवर आपल्याला पाऊल टाकता येणार नव्हतं. आणि आम्ही म्हणजे गिरनार चढायला सुरुवात केली. खूप संथ गतीने सुरू होतं आणि एवढा घाम येत होता यावेळेला, प्रचंड घाम येत होता. म्हणजे घामाच्या दारात, तसा विशेष मला घाम येत नाही, पण प्रचंड घाम येत होता. आणि यावेळेला थोडंसं उलट झालं, मला थोडासा वेळ लागतो, तर दत्तप्रभूंची लीला काय असेल माहिती नाही. मी पुढे जात होते आणि माझे पती मागे राहत होते. आणि मग एक वेळ अशी आली की ते म्हणाले की नाही, आता मला एकही पायरी चढणं शक्य नाहीये, मी काही येत नाही, कसा बसा अंबाजीपर्यंत येतो, तू पुढे जा.
पण मग त्यावेळेला त्यांना म्हटलं तुमची जपाची माळ काढा, जप सुरू करा. थोडंसं पाणी प्यायला दिलं, लिमलेटच्या गोळ्या होत्या त्या दिल्या, थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यांना म्हटलं की आपण दत्तप्रभूंना प्रार्थना करूयात. जायचं तर दोघांनीच जायचं, नाही तर नाही जायचं. आणि मग मनोमन प्रार्थना सुरू केली दत्तप्रभूंची आणि अंबाजीपर्यंत आणलं आणि मग तिथे त्यांना बरं वाटलं माझ्या मिस्टरांना. आणि मग पुन्हा मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि या मधल्या काळामध्ये काय होत होतं की अनेक जण दत्तांच्या मूर्ती घेऊन आलेले होते मंडळी, वैयक्तिक पालख्या घेऊन आलेले होते, कोणी पादुका घेऊन आलेले होते, असे पण लोक मध्ये मध्ये भेटत होते. आणि त्या ठिकाणी मध्ये एक संतान माताचं मंदिर लागतं. तर दरवेळेला आम्ही तिथे हे करतो, म्हणजे ती नवसाला पावणारी माता आहे, ज्यांना मुलबाळ होत नाही ते तिला नवस करतात. मग तिथे आम्ही हे केलं, दिवा वगैरे लावला, तिला प्रार्थना केली की तू आई भगवती आम्हाला वरती अंबाजीपर्यंत घेऊन जा आणि मग पुढे बघूयात आम्ही काय होतंय त्या पद्धतीने. तिथे थोड्या वेळ विसावलं. तर मी तिथे सांगते की एक मुलगा असा मागच्या बाजूनी इतक्या जोरात उड्या मारत मारत पळत येत होता की त्यांनी काय केलं की जोरात उडी मारली आणि माझ्या उजव्या पायावरती पावलावरती त्याची ती उडी पडली आणि इतक्या जोरात ती माझी बोटं चिमटल्या गेली. म्हटलं आता आपलं काही खरं नाही. पण मी सांगते की काही तसं झालं नाही. म्हणजे मी नंतर बघितलं पण नाही माझ्या पायाला काय झालंय आणि काय नाही. आणि ती मी चालू शकले. म्हणजे या वेळेला वेगळंच हे असं होतं की अशा म्हणजे पाय दुखणं म्हणा किंवा असा काही त्रास झाला नाही. आणि असं करत करत आम्ही अंबाजीपर्यंत येऊन पोचलो. तर अंबाजीपर्यंत बऱ्यापैकी उजेड होता. आणि मग नंतर अंबाजीच्या पुढे एवढा प्रचंड अंधार, म्हणजे 10 फुटावरचं सुद्धा काही दिसत नव्हतं, धुकं दाटलेलं होतं. म्हणजे साधारण आम्ही 10 वाजता चालायला सुरुवात केली आणि अंबाजीपाशी आलो तर आम्हाला 2-2:30 झालेले होते. भरपूर वेळ लागत होता यावेळेला. आणि इतकं धुकं होतं, दवबिंदू खाली पडत होते, सगळा पाऊस नव्हता, दवबिंदूनी सगळा परिसर ओला झाला होता. आणि एवढं प्रचंड वारं सुटलं होतं की इतक्या वेळ आम्हाला स्वेटर बिटर काही नकोसं होतं. तर आम्ही तिथे स्वेटर घातला, टोपी कानटोपी वगैरे घातली आणि चालायला सुरुवात केली. तर 10 फुटावरचंही दिसत नव्हतं. आणि दरवेळेला काय व्हायचं की आपण तिथपर्यंत पोहोचतो, कुठून तरी तो गिरणारावरचा लाईट दिसायचा. यावेळेला काहीच दिसत नव्हतं. खूप म्हणजे हे वाटत होतं की का दत्तप्रभू तुम्ही दर्शन देत नाहीये, का असं यावेळेला झालेलं आहे. आणि मध्ये मध्ये लोक पण मध्ये शिरायची, मग ती लोकांची थोडीशी वादावादी व्हायची. आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला थांबवायचा, मग सोडून दिलं, म्हटलं जाऊ दे. आणि निघत होतो आम्ही, चालत होतो. आणि या दरम्यान एक चांगला अनुभव, असे बरेच अनुभव आले या परिक्रमेच्या दरम्यान, वारीच्या दरम्यान. तर सांगायचा एक अनुभव, असा सुंदर असा अनुभव तो असा आहे म्हणजे की नामस्मरण सुरू होतं. मी स्वामी भक्त आहे, म्हणजे स्वामी म्हणजेच माझ्यासाठी सगळं काही आहे. तर स्वामींचं नामस्मरण सुरू होतं, पण मध्येच जय गिरनारी जय गिरनारी, दिगंबरा दिगंबरा किंवा ओम द्राम दत्तात्रय नमः असं मी मंत्र म्हणायचं. आणि कोणीतरी समोर यायचं आणि मला माझ्याकडे बघायचं आणि श्री स्वामी समर्थ म्हणून जायचं. कोणीतरी यायचं, तारक मंत्र, निशंक हो, निर्भय हो मनारे, असा तर धून ऐकायला यायची. पुन्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणून जायचं. मग माझ्या लक्षात यायचं की अरे हे स्वामी सगळे आहेत, आपल्याला काही वेगळा मंत्र म्हणायची गरजच नाहीये, आपला मंत्र सिद्ध मंत्र आहे. आणि मग मी मात्र मग ठरवलं की नाही, आता फक्त स्वामी नाम. आणि मग ते हा फार सुंदर मला अनुभव आला. म्हणजे जिथं जिथं मी वेगळं नाव घ्यायचा प्रयत्न केला तिथं तिथं कोणीतरी येत होतं आणि मला कानामध्ये स्वामी नाम म्हणजे सांगून जात होतं. फार छान वाटलं. आणि मग आम्ही गोरक्षनाथांपाशी येऊन पोचलो. त्या साधारणपणे त्या ठिकाणी 3 वाजलेले होते आणि गोरक्षनाथांचा प्रगट दिन होता त्या दिवशी. तर बरोबर त्या वेळेला तिथे तो एक नगारा वाजवण्यात आला आणि त्या अलौकिक क्षणाला मी तिथे जाऊन पोचले. खूप आनंद झाला. आणि जे काही गोरक्षनाथांसाठी अर्पण करण्यासाठी आणलं होतं ते दिलं आणि ते त्यांनी समोर आपल्यासमोर घातलं. फार आनंद झाला. आणि मग तिथून गोरक्षनाथांच्या तिथे थोड्या वेळ बसलो. तसं खरं तर गर्दी होती त्यामुळे फार काही बसायला वगैरे तिथे जागा नव्हती. पण एक क्षणभर असं म्हणतात ना, देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधियला, तो क्षण फार महत्वाचा असतो. या गर्दीमध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट त्या देवतेशी कनेक्शन साधता आलं पाहिजे. म्हणजे एकांतात जाऊन तुम्ही तो जो मिळवणारा आनंद आहे तो तुम्हाला सगळ्या गर्दीत सुद्धा मिळवता येतो, हा मला वेगळा अनुभव या ठिकाणी जाणवला. आणि मग तिथून पुढे आले ना, खरं तर त्या नवीन गोरक्षनाथांच्या त्या मूर्तीकडे बघून डोळ्यात पाणी येत होतं की किती ह्या कलियुगातला माणूस
किती प्रगती केली म्हणायची का अधोगती केली म्हणायची, आपलं जे आराध्य दैवत आहे आराध्य दैवतावरती सुद्धा घाव घालायला मनुष्य कमी करत नाहीये. ते बघून फार दुःख झालं. वरती चबुतरा जो आहे तिथे गेले आणि त्या फुटलेल्या काचा विसा दिसत होत्या, डोळ्यातनं अश्रुधारा येत होत्या, फार दुःख होत होतं. आणि एक श्लोक मला त्यावेळेला आठवला की तो एक श्लोक असा आहे की अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रो लेपो भविष्यती. म्हणजे अन्य क्षेत्रामध्ये जर का तुम्ही पाप केलं असेल तर तुम्ही पुण्यक्षेत्री जेव्हा ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला त्या पुण्यक्षेत्रामध्ये पाप तुमचं नाहीसं होतं, त्या पापांचे म्हणजे त्या ठिकाणी पापाचा नाश होतो. पण जर का तुम्ही पुण्यक्षेत्रामध्ये तुमच्याकडनं पाप घडलं तर ते वज्रो लेपो भवती, त्या पापापासून तुमची मुक्ती कधी होणार नाही. आणि या ठिकाणी गोरक्षनाथ जे भगवान दत्तात्रेय समोर दिसावे अट्टहास ज्यांनी केला म्हणून यांचं शिखर ते वरती आहे. मच्छिंद्रनाथांचे निस्सीम असे भक्त आणि त्यांच्या मूर्तीवरती 4 पैशांसाठी लोक म्हणजे यवनांनी तर घाल्या घातलाच होता आणि आपलीच लोक ज्या वेळेला असं करतात तेव्हा फार दुःख होतं. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने की देवाच्या दारामध्ये केलेल्या पापाला अजिबात क्षमा नाही. येणारे अनेक जन्म तुम्ही वाया घालवले असंच लक्षात येतं. आणि त्या क्षणाला अजून एक लक्षात येत होतं की अरे बाबा, ही परिक्रमा तू यावेळेला बंद केली, तुला रागवलंयस का तू ह्या सगळ्या भक्तांवर? तू त्यांच्या चुकांची त्यांना जाणीव करून देतोयस का? हे सुद्धा वाटत होतं की ही म्हणजे आधीच्या पौर्णिमेला मागच्याच महिन्यामध्ये गोरक्षनाथांची मूर्ती फोडली आणि या पुढच्या महिन्यामध्ये असणाऱ्या पौर्णिमेला ही परिक्रमा होती आणि ती परिक्रमाच भगवंतानी होऊ दिलं नाही. आपल्याला वाटतं आपण हे करू ते करू, अनेक नियोजनं होतात, नंतर ती सगळी हॉटेलचं रेट ठरले जातात, एवढ्या लोकांची सगळी व्यवस्था, असं तसं केवढं नियोजन लोकांनी करून ठेवलं होतं. म्हणजे सगळ्यावर पाणी फिरवलं. ते पंचमहाभूतं ही सगळी त्या देवतांच्या ताब्यात असतात. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही किती म्हणजे शूद्र आहात याची जाणीव गोरक्षनाथांचं दर्शन घेताना झाली. तिथल्या त्या पादुकांवरती नतमस्तक झाले आणि नयनामधनं जे अश्रू आले होते त्या अश्रूंनी त्यांचे चरणकमल धुतले आणि माफी मागितली की बाबा, ही मुलं जी आहेत तुझी त्यांना माफ कर, अज्ञानी बालकं आहेत, पण तुझं कृपाछत्र आमच्यावरती ठेव. आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो. मग काय पायऱ्या ज्या होत्या त्या एक पुढचा गेल्याशिवाय निघणं शक्यच नव्हतं. आणि मग एक अजून गोष्ट लक्षात येते पण की किती वेळ लागला टोटल तुम्हाला? नॉर्मली किती वेळ लागतो चालायला? नॉर्मली आम्ही 6 तास वगैरे लागतात, आम्हाला 9 तास लागले जवळपास या वेळेला. म्हणजे 10 वाजता सुरुवात केली, 7 वाजता आम्ही म्हणजे गुरु शिखरवरती जाऊन पोहोचलो. आणि एक या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की दत्तप्रभूंची तपोभूमी आहे. दत्तप्रभू म्हणजे साक्षात सद्गुरू, ज्यांनी म्हणजे 24 गुरु केलेले आहेत आणि मनुष्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सोडवण्यासाठी भगवान दत्तात्रेय आहेत. आणि हे भगवान दत्तात्रेय स्वतः तपाला तिथे बसलेले आहेत. म्हणजे त्यांची ती तपभूमी आहे. म्हणजे जे सद्गुरू पीठावर अधिष्ठान ज्यांचं आहे ते सुद्धा स्वतः तप करतात. असं म्हटलं जातं की धन्य तपी तप कारण सद्गती, तपा वाचुनिया कोण पार झाले, सांगा विख्यात ते ठेले. म्हणजे तुम्हाला जगामध्ये जे कोणी म्हणून विख्यात झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी तप केलेलं आहे. आपल्याकडे गीतेमध्ये काया वाचा आणि मनाने तप सांगितलेलं आहे. आणि ह्या तपाला सत्व रज तम असे गुण जोडून ते आसुरी सात्विक तामसिक अशी तप होत जातात. म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रेय तिथे 12,000 वर्ष तप करत उभे आहेत, ऊन वारा पाऊस झेलत. त्या तपोभूमीमध्ये तुम्ही जातायत आणि तुम्ही काय करतायत? गडबड गोंधळ, ढकलाढकली, एकमेकांचं उणं धुणं काढणं, मी एवढ्या वेळात परिक्रमा केली, मी एवढ्या झाल्या, माझ्यात एवढं झालं, मी ह्या बसनी आलो, मी रेल्वेनी आलो, मी विमानाने आलो. ह्या सगळ्या प्रापंचिक गप्पाच आपल्या सुरू असतात. मी हे आणले ते आणले, हा माझ्याशी असाच वागला, मी त्याला बघून घेईन, आणि मोठमोठ्याने ओरडणं. अरे त्या ठिकाणी तप सुरू आहे त्यांचं. त्यांच्या त्या ऑरामध्ये तुम्ही प्रवेश करताय. म्हणजे खरं तर तुमचं किती भाग्य आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय. आणि त्या ठिकाणी पोहोचून तुम्ही काय करताय? सगळं गमावून टाकताय. म्हणजे जे तप आहे ना, तुमचं आसुरी तप सुरू आहे. येतंय लक्षामध्ये? आसुरी तप सुरू आहे. तुम्ही कशासाठी चाललाय हेच विसरून जाता. त्यामुळे शेवटच्या ज्या 700-800 1000 पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांवरती मौन व्रत धारणच केलं पाहिजे. कारण की तिथे ती शक्ती बसलेली आहे, ती तुम्हाला बघतीये
आपल्याला वाटतं आपण काम करतोय, आपल्याला कोणी बघत नाही, पण तुमचा प्रत्येक श्वास, तुमचं प्रत्येक कर्म त्या ठिकाणी नोंद होत असते. म्हणून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तिथे जात असताना खूपच शांतता पाहिजे. तुमचं एक तप सुरू असतं. आणि मग आम्ही आतमध्ये गुरु शिखरमध्ये 7 वाजता जायला मिळालं आणि थोडं खालीच आम्ही सँडल्स वगैरे काढून ठेवल्या आणि त्या दवबिंदूंनी ओल्या झालेल्या त्या सगळ्या पायऱ्या, इतकं बोचत होतं ते. पण म्हटलं काही हरकत नाही, काही काही जण बिना चप्पलनी करतात, आपण ॲटलिस्ट तेवढ्या एक 200-400 पायऱ्या तरी करूयात. आणि मंदिरात गेल्यावर ती हासरी दत्तप्रभूंची मूर्ती, त्या पादुका, ते वातावरण, ती दैवी स्पंदनं आत्ता सुद्धा मला भरून येते. खूप आनंद होतो, खूप आनंद. तो स्वर्गीय आनंद आहे त्याच्या, म्हणजे आपण त्याच्यात कशातच त्याला वर्णन करू शकत नाही. पण एवढं मात्र होतं, एवढ्या गर्दीत पण शांतपणे दर्शन होतं, ती शिस्त होती. मग सोबत आणलेल्या वस्तू दत्तप्रभूंसाठी मोठ्या प्रेमाने, आणि ती बॅग जड होत होते बरं का. दरवेळेला माझे मिस्टर ती बॅग घेतात, पण यावेळेला त्यांना त्रास झाल्यामुळे मी ठरवलं मीच बॅग घेणार. आणि ती बॅगेमधलं सगळं काढून अर्पण केलं. आणि एकादशीसाठी म्हणून मी हे आपल्या तुळस होती, तुळशीचं एक माळा तयार केली होती हाताने, आणि ती माळ त्या गुरुजींजवळ दिली आणि त्यांनी ती लगेच दत्तप्रभूंच्या पादुकांवर घातली. इतका आनंद झाला की आपण मस्तक ठेवू शकत नाही. परमेश्वरा, तू किती मला हे भाग्य दिलंस की त्या माळा बनवली आणि ती त्या गुरुजींनी त्या चरण पादुकांवर घातली. तो आनंद फार मस्त होता. म्हणजे हा जो दैवी आनंद आहे ना, त्याच्यासाठी गिरनारला जायचंय तुम्हाला. तर त्याला तो आनंद जो आहे त्याला तोडच नाहीये. म्हणजे तो पूर्ण तुम्हाला आनंद देणार. परमेश्वर कसा आहे, भुक्ती मुक्तीदायकम म्हटलेले परमेश्वराला. तो तुम्हाला सगळे भोग देतो. तुम्ही काय मागा तो द्यायलाच बसलेला आहे. मग तुम्ही किती भोग मागणार आहात? मग ते भोगानंतर जी मुक्ती आहे ती मागण्याची बुद्धी तुमच्या सात्विक तपामध्ये असते. आणि त्या गोष्टी आपल्याला उमजल्या पाहिजेत. आपण किती वाऱ्या करू, किती काही लोकांना एकदाच तुम्ही गिरनारला जाता आणि कळतं. कारण की दत्तप्रभू कसे आहेत, भुक्तिमुक्तीदायकम जरी असले तरी ज्ञान, विवेक आणि वैराग्य प्रदान करणारी देवता आहे ती. तुम्हाला ते तुमचा तो अज्ञानरूपी पडदा बाजूला सारून प्रकाशाची लख्ख वाट दाखवणारे दत्तप्रभू आहेत. ते तिथे तुम्हाला गवसलं पाहिजे. काही काहींना एका परिक्रमेत गवसतं, काही काहींना कितीतरी वाऱ्या होतात तरी गवसत नाही. ते गवसलं पाहिजे की कशासाठी मी येतो एवढा अट्टहास करून. मला कोणाला दाखवायचंय का मी रिटायर झालो म्हणून मी वेळ घालवण्यासाठी इथं आलोय, का हा म्हटला तो म्हटला म्हणून मला दाखवायचंय. हे सगळे गोष्टी ज्या आहेत ना, त्या काही त्या ठिकाणी उपयोगाच्या नाही आहेत. मग ते नुसतंच तुमचं पर्यटन होऊन जातं. पण एक लक्षात घ्यायचं आहे की एवढ्या सगळ्या भारतामध्ये एवढी जनसंख्या आहे, त्यातनं काही ठराविक लोकांना तिथे येऊ दिलं जातं, त्यातनं काही लोक वरपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यात आपण आहोत हे कुठंतरी आपल्याला कळलं पाहिजे. मनसोक्त दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं, गोल प्रदक्षिणा घालून खालचा गुप्तेश्वर, आद्य शंकराचार्य त्यांचं ते दर्शन घेऊन, बाजूला असलेले गणपती, हनुमंत दर्शन घेऊन आम्ही उतरायला सुरुवात केली. आणि खरं ज्या वेळेला आपण उतरतो ना, आपण म्हणजे कन्या सासुरासी जाय आणि मागे वळून वळून ती जी बघते ना, तशी अवस्था होऊन जाते. म्हणजे दत्तप्रभूंचं ते गिरनार माझ्यासाठी माहेर आहे. आणि आईला सोडून वापस येताना जी अवस्था होते ती अवस्था होऊन जाते. मोठ्या समाधानानं पायऱ्या उतरून खाली कमंडलू कुंडपाशी आलो. आणि त्या ठिकाणी सुद्धा आल्यानंतर इतका आनंद होतो की तिथे त्या दिवशी खरं तर सोमवार होता, धुनी पेटणार होती, पण आम्ही काही धुनीसाठी थांबलो नाही. 9 वाजता धुनी पेटते. तिथे सुद्धा रांग होती. आणि त्या रांगेत सुद्धा जे काही मी गोष्टी आणल्या होत्या, काही तांदूळ, छोट्या छोट्या पुड्या, चहा, साखर, ते सगळं दिलं. आणि त्या गुरुजींना मी म्हटलं बसू का 2 मिनिटं. उरलेली तुळस होती ती अर्पण केली, पादुकांचं दर्शन घेतलं. ते म्हणाले बसा. आणि पावती वगैरे फाडून मग आलो तिथे प्रसादाच्या तिथे. ते इतकं आश्चर्य, महाराष्ट्राचीच बरीचशी लोक होती. ते तुम्हाला मोठ्या प्रेमाने हातामध्ये ताट देत होते. आणि खिचडी, कढी आणि शिऱ्याचा प्रसाद होता. तो त्या वाढत होते मोठ्या प्रेमाने आणि काय म्हणत होते, पोटभर खा आणि अजून घ्यायला परत या. मला सांगा केवढं म्हणजे जी परिक्रमाला जाणारी लोक होती ती सगळी हजारोनी 24 तास त्या ठिकाणी अन्नदान सुरू होतं. मी तर म्हणेन वर्ल्ड रेकॉर्ड हा म्हणायला हरकत नाही. एवढी लोक आणि एवढ्या लोकांना 24 तास अन्नदान कुठेच बघायला मिळणार नाही. आणि ते पण प्रेमाने, पोटभर. अलौकिक होतं. म्हणजे ते पण एवढ्या हाईटवर. आणि एवढ्या हाईटवर 10,000 पायऱ्यांच्या ठिकाणी पोटभर. इतका सुंदर तो शिरा, ती खिचडी, कढी.
ते खाऊन आणि परत ते खाल्ल्यानंतर तुमच्या हातावर पाणी घातलं जात आहे, तुम्हाला ते ते सुद्धा कष्ट नकोत. आणि कमंडलू कुंडाच्या तीर्थातलं ते पाणी प्यायचं खूप म्हणजे खरं ते प्रत्येकाने अनुभवायचं आहे, शब्दांमध्ये आपण वर्णन करू शकत नाही. आणि त्यावेळेला सुद्धा आहे ना, काही काही गोष्टी तुमच्या आजूबाजूनी जातात, एखादा सुंदर सुगंधाचा झोत जातो आणि काय झालं माहिती का, यावेळेला खूप मोठी संख्या होती, त्यामुळे लोकांनी आहे ना, जिथे जागा मिळेल तिथे लघुशंका केली होती. फार दुःख होत होतं, इतका तो दर्प होता. यावेळेला एक विचित्र म्हणजे ते बघायला मिळालं. स्वाभाविक आहे म्हणा, कोणाला आता ते जावंच लागलं तर आपण काही करू शकत नाही. कारण की 2019 मध्ये मला प्रचंड उलट्या झाल्या होत्या, तर मला सुद्धा जिथे वाट मिळेल तिथे मला ते उलटी करावीच लागत होती. पण ते जे होतं ना, ते खूप बघून विचित्र वाटत होतं की नाही, थोडासा आपल्याला संयम यायला हवा. आणि आपण कुठे लघुशंका करतोय, ती दत्तप्रभूंची भूमी आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कळत नकळत आपल्याकडनं सतत चुका घडत असतात मंडळी, आणि त्या चुकांचं परिमार्जन व्हायला हवं, आपल्याला बोध व्हायला हवं की आपण कुठे हे काम करतोय. लोक गप्पा मारतात, मोठमोठ्यांनी एकमेकांचे असे अनुभव सांगत सुटतात. ते काही करायचंच गरज नाही. तुम्ही तपासाठी इथं आलेल्या आहेत, कशासाठी आलाय हे आधी आपल्याला कळायला हवं. आणि मग तिथनं आम्ही पुन्हा मग ते वरती बघितलं की गोरक्षनाथांचं शिखर, की थोडीशी भीती वाटते. पण पुन्हा जय गिरणारी श्री स्वामी समर्थ, पुन्हा इथे पण मला तोच अनुभव मिळाला की आपण निघालोय, पुन्हा जय गिरणारी करतोय, ते कोणीतरी येऊन श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि असं आवाज येत होता. आणि मागे तर एक जणांनी मोबाईलवरती तारक मंत्रच लावलेला होता, कंटिन्युअस तो तारक मंत्र. म्हणजे मागे पुढे इकडे तिकडे म्हणजे कुठेही बघितलं तर मला स्वामीच माझे दिसत होते. पण यावेळेला असं झालं की ते धुक्यामुळे अजिबात गुरुशिखर दिसलंच नाही. ती थोडी खंत होती. मग गोरक्षनाथांपाशी आलो, तिथे पुन्हा नतमस्तक झालो आणि परतीच्या वाटेला निघालो. अंबाजीचं दर्शन यावेळेला या गर्दीत सुद्धा रांगच नव्हती, कारण की सगळे लोक इकडे पळत होते. रोपवे थोड्या वेळासाठी त्यांनी बंद केला होता. मग अंबाजी हे शक्तिपीठ आहे. असं म्हटलं जातं की भारतामध्ये जी 51 शक्तिपीठ आहे त्यापैकी सतीचं पोट तिथे पडलेलं आहे. माहूरगडची रेणुका मातेसारखा तो मुखवटा आहे. तिथे सुद्धा जे काय आणलं होतं ते अर्पण केलं. आणि ती आणलेली साडी ज्या वेळेला देवींच्या अंगावर घातली जाते आपल्या समोर, तो फार आनंद मोठा असतो. ते सगळं अनुभवलं. तिथलं कुंकू कपाळाला लावलं, थोड्या वेळ बसले, तो देवीचं स्तुती केली आणि निघाले. म्हणजे इतकं सुंदर दर्शन आहे ना, मला नव्हतं मिळालं आतापर्यंत एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा निवांत. कारण की इकडनं येणारी लोक सगळी, रोपवेकडनं येणारी आणि पायी चालत येणारी लोक थोड्या वेळ त्यांनी थांबवली होती. मग कधी कधी असं वाटतं की अरे माझ्यासाठीच तर हे नियोजन नाहीये, मला मोकळं दर्शन घ्यावं, घेता यावं, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघता यावं, म्हणून तर देवाने ही लीला केली नसेल. असं अशा गोष्टी करत त्या रोपवेमध्ये बसले. आणि यावेळेला अजून एक अनुभव असा छान की मी जशी रेल्वेमध्ये बसले, तर रेल्वेमध्ये जे सहप्रवासी असतात ना, असं म्हणतात की संगत फार महत्वाची आहे. जर का संगत आपण जर का असं म्हणतात गाढवाची संगत केली ते दो दो लाथा खाय, पण जर का बडे लोगों की संगत केली तर बडत बडत जाय. तसं त्या रेल्वेमध्ये जाताना सुद्धा माझ्यासोबत जी व्यक्ती होते, डॉक्टर गोखले डोंबिवलीचे आणि जयस्वाल म्हणून अत्यंत दत्तभक्त ही मंडळी, आणि त्यांचे विचार ऐकून तर अलौकिकच, म्हणजे बापरे, ही काय मंडळी आहेत, आपण तर शून्य आहोत. त्यांच्या त्या गप्पा, त्यांनी 2013 साली केलेली नर्मदा परिक्रमा, त्यांचे अनुभव, गिरणारी विषयी असलेली त्यांची आस्था, आणि नाही परिक्रमा करायला मिळाली तरी आम्ही रिक्षानी परिक्रमा करणार आहोत 80 किलोमीटरची, त्यांचा तो विश्वास. म्हणजे जातानाचा प्रवास म्हणजे पूर्ण अनुसंधान, दत्तप्रभू गिरणारी शिवाय दुसरा विषयच नाही. आणि येताना सुद्धा माझ्या डब्यामध्ये जी मंडळी होती त्यांनी ती 80 किलोमीटरची परिक्रमा 3 दिवस पायी चालून केली होती. कारण की त्यांचा नेम होता की ते ती जी 40 किलोमीटरची परिक्रमा 3 दिवस पायी करत होते, तर त्या लोकांनी ही 80 किलोमीटर सुद्धा पायी चालत केली होती. म्हणजे आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं की अरे मी रिक्षाने केली, वा वा, तर ते समोर दत्तप्रभू दाखवून देतात, बाबा तुझं काही नाही, हे बघ हे लोक 3 दिवस तिथे पायी परिक्रमा करत होते 80 किलोमीटरची. मग म्हणजे जाताना येताना माझ्या आजूबाजूला सुद्धा सगळी मंडळी देवाने अशीच पाठवली की ज्यांना ती ओढ आहे आणि नुसतं पर्यटनासाठी ती आलेली नाहीयेत, अशी मंडळी भेटली. आणि असं सुद्धा झालं की काही लोक 30 तारखेला आली आणि 31 तारखेला पाऊस होता, रोपवे मध्येच बंद झाला होता, मध्येच सुरू झाला. मग वेटिंग करून ती मंडळी
रोपवेनी वर गेली, अंबाजीपर्यंत गेली तर मोठी रांग, पुन्हा वापस आली. पुन्हा दुसऱ्यांदा ती मंडळी आली, रिक्षा त्यांना बघितलं पाऊस पडतोय, पुन्हा वापस गेली. पण तिसऱ्यांदा ती मंडळी वर पायी चालत गेली, पायी वापस आली. म्हणजे असं सुद्धा दत्तप्रभू तुमची परीक्षा बघतात. तुम्हाला किती श्रद्धा आहे आणि तुम्हाला ते काम किती याच्यानी करायचं आहे ते सुद्धा बघतात आणि त्याप्रमाणे तुमच्या कार्याला ते यश देतात. अशा प्रकारे म्हणजे सांगायला गेलं तर भरपूर अनुभव आहेत, पण काही अनुभव जे असतात ते आपले आणि दत्तप्रभूंचे असतात, ते आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. अलौकिक अशी भूमी आहे, तपोभूमी आहे आणि दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे. प्रत्येक कणाकणामध्ये दत्तप्रभूंचा वास आहे. आणि आम्हाला त्या तिथे शंकर महाराजांचं एक जे स्थान आहे ना, तिथे खूप पुण्याची मंडळी आली होती आणि त्या लोकांनी जे काम केलं ना ते मला फार आवडलं. की त्या ठिकाणी संगमरवरी मंदिर आहे, तिथं शंकर महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि मागच्या वेळेलाच आम्ही बघितलं तर खूप धूळ वगैरे होती. कुठेतरी असं मनात वाटतं की अरे काहीतरी महाराजांना अभिषेक करावा, ही स्वच्छता आपण करावी. तर त्या लोकांनी, पुण्याचे ते सेवेकरी होते मंडळी, त्यांनी ते सगळं मंदिर अगदी साबण वगैरे सगळं आणला होता. त्यांनी ते स्वच्छ मंदिर घासलं, महाराजांना छान त्यांनी अभिषेक केला, आरती केली आणि नंतर त्यांना सिगारेट, चहा जे काय म्हणजे सगळं ते घेऊन आले होते. ते बघितल्यावर फार छान वाटलं की ही आपल्यातली लोक अशी आहेत की त्या ठिकाणी कचरा होऊ देत नाहीये, चांगलं काम पण करणारी लोक आहेत. मग आपण काय करायचं, ही सगळ्या मंडळींकडे बघायचं, प्रेरणा घ्यायचं आणि आपण पुढे पाऊल टाकायचं आहे. अशा प्रकारे पुन्हा आम्ही त्या रोपवेनी खाली आलो आणि यावेळेला काही असं विशेष म्हणजे थकावट दत्तप्रभूंच्या कृपेने एवढी जाणवली नाही. आणि माझ्या मिस्टरांना पण पुढे नंतर खूप चांगलं वाटलं, म्हणजे ते विसरूनच गेले की आपल्याला एवढा त्रास झाला होता. आणि पुन्हा खाली आलो, हनुमंताला धन्यवाद दिले की बाबा तू आम्हाला घेऊन गेला, सुखरूप घेऊन आला, देवाचे आभार मानले आणि आम्ही आमच्या ज्या ठिकाणी मुक्कामी आलो होतो तिथे आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही ताई पण एक सांगा ना, तिकडे जे अपडेट्स येत होते तिकडचे लोकल ब्लॉगर्स होते गुजराती, ते सगळे अपडेट्स येत होते, बघितलं होतं खाली काही चिटपकरूच नव्हता. हो म्हणजे 30, 31 आणि 1 तारखेला कोणीच नव्हतं. म्हणजे जी गर्दी होती ना ती गुरु शिखरवर जाणारी होती गर्दी, लोक त्यावेळेला सुद्धा प्रचंड गर्दी झाली होती. त्यांनी रोपवे बंद करून टाकला होता. म्हणजे जी लोक स्टॉल त्या ठिकाणी लावतात गुजरात प्रांतामधली, ती लोक कोणीच नव्हते, शुकशुकाट होता. आमची पण परिचयातली बरीच मंडळी पुढे पोचलेली होती 31 तारखेला. त्यांनी तर सांगितलं अरे कोणीच नाहीये, तुम्ही तुमचं पाणी घेऊन या, खाण्यासाठी घेऊन या, त्यांचे आम्हाला हेच निरोप येत होते. पण नंतर आहे ना जे ऊन पडलं, आपोआप स्टॉल त्या ठिकाणी लागले. पाण्याची बाटली तिथे 70-80 रुपयाला झाली होती, वरती नव्हतंच काही म्हणजे सुरुवातीला. पण हळूहळू 2 तारखेनंतर आपोआप त्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. शुकशुकाट जो होता तो सगळा कमी झाला आणि मी तर असं म्हणेन की लोकांनी कॅन्सल केलंच नाहीये बुकिंग. महाराष्ट्रातल्या सगळे लोक ती होती, गुजराती लोक नव्हती, अगदी 5% गुजराती लोक त्या ठिकाणी होती. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही ती जी आपण परिक्रमा, तिथले जे महंत महेश गिरी बापू आहेत त्यांनी जी परिक्रमा सांगितली रिक्षानी करायला, ती परिक्रमा करायला आम्ही निघालो. दुसऱ्या वेळी जाणं आणि परिक्रमेच्या वेळी जाणं याच्यामध्ये खूप फरक पडतो, कारण लाखो लोक आली असतात. मग आता ह्यावेळेचं सोडा, पण रेग्युलरली जे नियोजन असतं ते कसं करायचं? कारण कसं आहे की तिकडे काय काय जण इवन एक रात्री नुसतं पाठ टेकायचे तरी 4,500-5,000 रुपये घेतात. तर हे जरा याच्याबद्दल, ह्याचं नियोजनचं जरा पाठ सांगा ना, की कसं राहायचं, कुठे थांबायचं. नाही, कसं आहे, या कार्तिक मास जो आहे म्हणजे कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा, देव दिवाळी म्हणतात, या काळात जर तुम्ही आलं तर तिथे राहण्याचे दर हे जास्तीच आहे. आणि सहजासहजी आम्हाला काय वाटत होतं, आम्ही जुनागडमध्ये होतो स्वामीनारायण टेम्पलला, तर आम्हाला काय वाटत होतं इकडे जर आता एवढे लोक परिक्रमा कॅन्सल झाली तर आपल्याला बुकिंग मिळेल. मग आम्ही ते हॉटेल मंगलम आहे, हॉटेल सफायर आहे, नंतर गोरक्षनाथांचा आश्रम आहे, कितीतरी ठिकाणी आम्ही फोन लावले आणि आमच्या परिचयाचे जे आधी पोचले ते त्यांनाही तिथे जाऊन चौकशी करायला लावली, पण कुठेही अवेलेबल होत नाही, म्हणजे कॅन्सल झालेलंच नव्हतं. या काळामध्ये या 4-5 दिवसात तुम्हाला हे रेट असेच मिळणार. पण जर का तुम्ही वर्षभरामध्ये इतर वेळेला जर का तुम्ही गेलं तर तुम्हाला अगदी 500 रुपयापासून रूम मिळतात, काही अडचण येत नाही. अगदी हॉटेल मंगलम सुद्धा जे आहे 2-2.5 हजारापर्यंत छान रूम तुम्हाला मिळू शकतात गिरनारमध्ये. पण परिक्रमेच्या काळामध्ये सोय होतच नाही. तुम्हाला हे आधीच बुकिंग करून ठेवायला पाहिजे किंवा तुमचे ओळखीचे कोण असतील त्यांना पुढे पाठवून जे काही हॉल मिळतात
ते तुम्ही म्हणजे ती थोडीशी गैरसोय होते. मग हॉल म्हटलं की ते कॉमन टॉयलेट बाथरूम हे ते तुम्हाला ते सगळं तयारी पाहिजे तुमची, असं आहे. मग तुम्हाला असंच प्रायव्हेटच पाहिजे चांगलंच पाहिजे असं काही ते तिथे मिळणारच नाहीये त्या काळामध्ये, कारण की एवढी अफाट संख्या असते आणि त्या ठिकाणी ते तेवढ्या संख्येने सामावून घेण्यासाठी ती योजनाच नाही, त्यासाठी ते ठिकाणच नाहीये खरं तर. ज्या वेळेला आपण गिरनार एवढ्या गर्दीत चढत होतो ना, तेव्हा पण लक्षात येत होतं की एवढ्या लोकांसाठी इथे ही सोय नाहीच आहे. म्हणजे या काळामध्ये तुम्हाला चढ्या रेटनीच बुकिंग मिळणार. पण जर का तुम्ही इतर वेळेला आला तर त्या ठिकाणी भरपूर आश्रम आहे. अगदी ऑन द स्पॉट तुम्ही कुठलंही बुकिंग न करता गेला तरी तुमची राहण्याची जेवणाची व्यवस्था होते. त्या सगळ्या आश्रमांमध्ये जेवणाची व्यवस्था असते, प्रसादी भोजन प्रसादी म्हणतात ती व्यवस्था असते आणि तुमची गैरसोय होत नाही. थोडीशी तडजोड करण्याची तुम्हाला हे करायला लागतं. आणि जुनागडमध्ये तर अगदी 5 स्टार हॉटेल आहेत मोठे मोठे, ते सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च केलं की तुम्हाला ती सगळे हॉटेल्स मिळतात. म्हणजे इतर वेळेला तुम्हाला काही अडचण येणार नाही. पण ह्या वेळेला लास्ट मोमेंटला तुम्ही ठरवलं 1 हफ्ता आहे, चला आपण गिरनार परिक्रमा करूया, पॉसिबल नाही. पॉसिबल नाहीये. म्हणजे तुम्हाला मग त्रास तो तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला ते सगळं बघावं लागणार आहे. बरं, अवघड काम आहे ते. आणि मग कसं होतं म्हणजे सगळाच त्रास होतो मग तो. आणि कधी कधी काय होतं, एखाद्यामुळे सगळ्यांना तुमच्या सोबत आलेल्या लोकांना पण त्रास होतो. व्यवस्थित बुकिंग करा, नियोजन करा आणि मगच गिरनारला जा, त्याशिवाय तुम्ही जाऊच नका. इतर वेळेला मात्र तुम्हाला जमेल. आणि मग गर्दी कधी कधी असते गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, महाशिवरात्र, माघी पौर्णिमा आणि ही कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा, या वेळेला गर्दी असते. मग ज्या व्यक्तीला पहिल्यांदाच गिरनारला जायचंय त्यांनी आपला मागचा व्हिडिओ सुद्धा ते बघू शकतात की कशी तयारी करायची, कसं जायचंय त्या पद्धतीने. कसं आहे, तुम्ही कुठेही राहत असला, म्हणजे आम्ही बघितलं सांगली, इचलकरंजी, नंतर सातारा, लातूर, सोलापूर, अशी कुठून कुठून मंडळी, पुणे, मुंबई, डोंबिवली या ठिकाणची तर होतीच, पण अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक आलेली होती. तर सगळ्यांना एकच आहे की तुम्ही एक तर पुण्यात यायचं, पुण्यातनं गुरुवारची गाडी पकडायची, किंवा तुम्हाला काय करायला लागतं, मुंबईला यायला लागतं. मुंबईवरनं भरपूर सोय, भरपूर गाड्या आहेत. तुम्ही राजकोटला येऊ शकतात, अहमदाबादला येऊ शकता, सुरेंद्रनगरला येऊ शकता, तिथून पुढची तुम्ही तिकीटं काढायची आहे. किंवा नाहीच काही झालं तर VRLच्या वगैरे अशा मोठ्या मोठ्या बस आहेत, स्लीपर बस आहेत, त्याचं सुद्धा तुम्हाला तिकीट मिळू शकतं. पण त्याने वेळ लागतो मग भरपूर, असं आहे. म्हणजे भरपूर व्यवस्था आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहा, तुम्ही एक तर पुण्याला या नाही तर मुंबईला या, तिथून तुम्हाला गिरनारला पोहोचता येतं. पण तर एक सांगा, परिक्रमेच्या वेळेला काय इकडनं बसेसचे प्रॉब्लेम्स होते का जुनागडवरनं? म्हणजे काय करतात, परिक्रमेच्या काळामध्ये जुनागडपासून गिरनारपर्यंत ते बस सोडतात. मग यावेळेला परिक्रमा बंद होती तर त्यांनी बसच नाही सोडली. मग आम्ही जुनागडमध्ये स्वामीनारायणमध्ये होतो तर तिथून आम्हाला कितीतरी आतमध्ये होतं, एक 7-8 किलोमीटर अंतर जायचं होतं. आम्हाला रिक्षा मिळाली, मग आम्ही रिक्षाने डायरेक्ट भवनाथ तलेटीपाशी जाऊन पोहोचलो, जे परिक्रमेच्या काळात शक्यच नाही. तुम्ही घुसूच शकत नाही गिरनारमध्ये, एवढी गर्दी होती. मग ते थोडंसं ना उदासीन उदासीन वाटत होतं. मग मनात काहीतरी सारखं हे विचार येत होते, माझ्याच एकटीच्या नाही, तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या, की ते मूर्तीचं जे भंजन झालंय त्याची शिक्षा तर नाहीये, असं ते भाव उमटतच होते. मग कसं आहे की या काळामध्ये जाण्यासाठी तुमचं नियोजन हवं. पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला एक मुलगा भेटला, ज्या वेळेला आम्ही ते जटाशंकर केलं दुसऱ्या दिवशी. तो मुलगा आहे ना, तो 3-4 वर्षापासून, म्हणजे मुलगा म्हणजे एक 30च्या आसपासचा असेल तो, 30-35चा, एकटाच निघाला होता. तो म्हटला मी गेले 3 वर्ष प्रयत्न करतोय आणि या वेळेला आदल्या दिवशी मी ठरवलं की मला जायचंय. बघा, म्हणजे असे सुद्धा गोष्टी घडतात. आणि त्याला बसचं तिकीट मिळालं. 24 तास प्रवास करून पुन्हा राजकोटला उतरला. राजकोटवरनं 3 तास प्रवास, 100 किलोमीटर आहे राजकोट ते जुनागड. 3 तास मध्ये रोडचं काम चालू आहे, भयानक ट्रॅफिक जॅम, त्यातनं तो पोहोचला. आणि त्याला एवढ्या गर्दीत सुद्धा एकटा असल्यामुळे एका ठिकाणी त्याची सोय झाली धर्मशाळेमध्ये. म्हणजे तुमची जर इच्छाशक्ती दांडगी असेल ना, एकटा जरा आला तरी परमेश्वर तुमची व्यवस्था करतो. ते पण आम्हाला तिथं बघायला मिळालं. मग जे महंत महेश गिरी बापू आहेत, त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्हाला आतली परिक्रमा आता करता येणार नाहीये 40 किलोमीटरची ती, तर तुम्ही सगळ्यांनी 80 किलोमीटर जी बाहेरची परिक्रमा आहे ती तुम्ही रिक्षानी, बसनी, कारनी तुम्ही करू शकता. मग आम्ही ठरवलं की चला, आलंय तर आपण आपल्या जो नियम आहे किंवा आपण जे करतोय, व्रत घेतलेला आहे दरवर्षीचं, त्याप्रमाणे आम्ही त्या परिक्रमेला निघालो. मग त्या परिक्रमा आम्ही ती रिक्षानी केली. भवनाथ तलेटीला दर्शन घेतलं आणि भवनाथ तलेटी ते भवनाथ मंदिर असं परत तुम्हाला यायचं आहे. आणि मग त्या आम्ही रिक्षामध्ये बसलो. तर तो रूट मी आपल्याला सांगते या ठिकाणी.
तो जो रूट होता जवळपास 80 किलोमीटरचा तो रूट आहे. भवनाथ ते राणपूर, भैसान, बिलखा, नंतर खडिया आणि भवनाथ तलेठी असा तो रूट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त राणपूर आणि खडिया जे आहे तिथे हे दोनच ठिकाणी तुम्हाला मंदिरं बघायला मिळतात. बाकी ते फक्त त्यांनी रूटसाठी दाखवलेलं आहे. आणि तसा थोडासा सुरुवातीला 30 किलोमीटरचा जो राणपूर येतो तिथपर्यंतचा रस्ता थोडासा म्हणजे बरोबर नाहीये, खडकाळ आहे. पण म्हणजे दोन्ही बाजूनी तुरीची, कापसाची शेती आहे, हिरवागार परिसर आहे. आणि या ठिकाणी गंमत अशी झाली की म्हणजे गिरनार चढत असताना अजिबात गुरुशिखर दिसलं नाही. म्हणजे गिरनारचं दर्शनच नाही 2 दिवस. फक्त ते मंदिरात गेल्यावर जे मिळालं तेवढंच. मग ती जी रुखरुख होती ना ती देवाने इथे दूर केली. म्हणजे आम्ही रिक्षात बसल्यापासून गिरनार अगदी सगळं ते जैन मंदिरं, अंबाजी, ते टोक दिसत होतं सगळं. म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत त्या परिक्रमेमध्ये तुम्हाला गुरुशिखर दिसतं, गिरनार दिसतो. त्यामुळे खूप आनंद होतो. उजव्या बाजूला तुम्ही गिरनारला ठेवून चालता, त्यामुळे तो खूप आनंद होतो. मग त्यामधलं जे पहिलं ठिकाण आहे राणेश्वर महादेव, तिथे आम्ही येऊन पोचलो. तर ते हा राणेश्वर महादेव जो आहे तिथं मठ आहे. आणि या ठिकाणी याला असं म्हटलं जातं की गिरनारचं ते खालचं स्थान आहे. आणि कमंडलू कुंडचे जे पीठाधीश महंत आहे त्यांचं ते निवासस्थान आहे. आणि जे ब्रह्मलीन झालेले महंत आहे त्यांच्या त्या समाध्या आहेत. तिथे असे छोटे छोटे महादेवाच्या पिंडी दिसतात. आपल्याला वाटतं की अरे इतकं कसं काय पिंडी आहेत, तर त्या ठिकाणी जे ब्रह्मलीन झालेले महंत आहेत त्यांच्या त्या समाध्या आहेत. नंतर राणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि अजून आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे तिथे जे सेवेला मंडळी सगळी आकुर्डी, पिंपरी चिंचवडची लोक होती. एवढ्या आतमध्ये ही मंडळी येतात आणि ती लोक अष्टमीला येतात, पौर्णिमेला सेवेला येतात आणि इतर वेळेला तिथं कोणाला येऊ देत नाहीत बरं का. सर्वसामान्य लोकांना तिथे परवानगीच नाहीये. या म्हणजे तुम्ही जेव्हा बाय रोड परिक्रमा करतात तेव्हा महंत जे होते महेशगिरी बापू त्यांनी परवानगी दिल्यामुळे सगळ्यांना दर्शन करायला मिळालं. आणि जवळपास समजा आता 90% म्हटलं तर त्यातले 80% लोकांनीही रिक्षानी परिक्रमा केली. फार सुंदर राणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी एक अद्भुत म्हणजे तिथे जे अमृतगिरी महाराज होते ते त्या ठिकाणी चहाचा प्रसाद द्यायचे. आणि चहा कसे करायचं म्हणे की मीठ टाक, तुमच्याकडे पाणी असेल तर पाणी टाक, जडीबुटी टाक, झाडाची पानं घे, काही घे आणि त्यातनं ते एवढूसा चहा करून ठेवायचे. आणि दिवसभरात जी लोक येतील त्या सगळ्यांना तो चहा पुरायचा. आणि कोणाला आजार असेल तर तो आजार पण दुर्धर व्याधी दूर व्हायची. मग त्यांनी तीच प्रथा चालू ठेवलेली आहे. पण त्या जडीबुटींचं किंवा त्या मिठाचं चहात रूपांतर करण्याचं सामर्थ्य आत्ताच्या लोकांमध्ये नाहीये. मग त्यांनी ते तिथे चहा बनवून ठेवला. तो चहा मी घेतला, चहाचा प्रसाद. मी तर खुश झाले कारण की मला चहा आवडतो. आणि चहाचा प्रसाद तो घेतला. आणि तिथं एक झाड आहे. आणि ते झाड त्यांनी सांगितलं की गेली 2500 वर्षापासूनचं हे झाड आहे. मोठं विस्तीर्ण असं झाड होतं. आणि त्या झाडाची पानं अशीच राहतात. म्हणजे ऊन, पाऊस, वारा कुठलाही सीझन असू दे ती झाडाची पानं हिरवीगारच राहतात. अलौकिक मोठं असं त्याला छान म्हणजे आजूबाजूनी त्याला असं बांधून ठेवलेलं होतं, चबुतरा बांधलेला होता. आणि मग त्यानंतर तिथं बाजूला एक कालिका मातेचं मंदिर आहे, वृंदावन बांधलेलं आहे. इकडे महालक्ष्मीचं मंदिर आहे. महालक्ष्मीच्या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या देवीचे डोळे सोन्याचे होते. आणि त्या ठिकाणी आम्हाला वरती जो याचा प्रसाद मिळतो अंगाऱ्याचा, कमंडलुकुंडपाशी तोच अंगारा प्रसाद आम्हाला ती मंडळी वाटत होती. आणि महंत महेशगिरी बापू यांचे जे शिष्य आहेत 2 त्यापैकी एक शिष्य त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक मंडळी त्या ठिकाणी भजनं म्हणत होती. म्हणजे खूपच सुंदर सत्संग होता. खूप छान वातावरण होतं. जी खंत होती की आता मोठी परिक्रमा करायला मिळत नाही ती मिळाली त्या ठिकाणी करायला. आणि मग तिथून राणेश्वर महादेव नंतर आम्ही तो सगळा जो परिक्रमेचा रूट आहे त्या रूटने आम्ही पुढे गेलो. तर तिथे एक चिलिया धाम लागलं. म्हणजे राजा श्रीयाळ आणि त्याची पत्नी चांगुणा यांचा मुलगा चिलिया बाळ, त्याची ती कथा मला वाटतं शिवलीलामृतमध्ये पण ही कथा येते. आणि युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्या चिलिया बाळाचा कथा सुद्धा ऐकायला मिळेल. तो प्रसंग जिथे घडला ते ठिकाण ते आश्रम आहे. आणि तिथे असं सांगितलं जातं की साक्षात भगवान विष्णू तिथे प्रगट झालेले आहे. तिथे मोठा एक पाळणा होता. त्या पाळण्यावरती बाळकृष्ण ठेवले. तिथे भगवान गोपाळकृष्ण तिथे प्रगट झालेले आहेत असं त्यांनी लोकांनी आम्हाला सांगितलं. आणि आतमध्ये भगवान महाविष्णूची मोठी मूर्ती आहे. एका बाजूला राजा श्रीयाळ आणि त्याची पत्नी चांगुणा आणि तो चिलिया बाळाची छोटीशी मूर्ती आहे. आणि समोर आहे ना तो दगडी उखळ ठेवलेला आहे. आणि त्या उखळामध्ये जो लागतो जो दांडा असतो त्यांनी ते उखळा मुसळ म्हणतात ते कुठलं जातं उखळामध्ये. तर ते मुसळ पण त्या वेळेला जे होतं ते अजून तिथे ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं.
आणि तो प्रसंग आहे, चिल्या बाळाला चा प्रसादच देवाने मागितलेला असतो आणि आपल्या मुलाला त्या उखळामध्ये ठेवून त्याचा ठेचा करून देवाने वाढायला सांगितलेला असतो. आणि त्या परीक्षेमध्ये राजा श्रीयाळ आणि चांगुना यशस्वी होतात आणि भगवान त्यांना दर्शन देतात. ते ठिकाण बघायला मिळालं. मोठं आश्रम आहे, खूप छान वाटलं. तिथे पण मोठ्या प्रमाणात अन्नदान सुरू होतं. आणि मग ते म्हणजे ही 2च आम्हाला ठिकाणं बघायला मिळाली परिक्रमेत. बाकी तो जो रूट सांगितलाय ती मार्गच आहेत, निसर्गरम्य परिसर आहेत. ज्या लोकांनी पायी परिक्रमा केली 80 किलोमीटरची, त्यांना त्या आश्रमांमध्ये राहायला मिळालं. आणि काही आश्रम असे आहेत त्या परिक्रमेत सुद्धा की 7 नंतर सगळं बंद होतं, कारण की वाघ, सिंह असे हिंस्र श्वापद त्या ठिकाणी येतात. 7 नंतर ते कोणालाच बाहेर जाऊ देत नाही. म्हणजे ह्या 80 किलोमीटरमध्ये सुद्धा असे आतमध्ये आश्रम आहेत की जिथे मोठे साधू तपस्वी तप करत बसलेले आहेत आणि त्यांचं कार्य सुरू आहे. आपल्याला ते माहीत नाहीये, असं आहे. आणि मग तिथून आम्ही पुढे भूतनाथ मंदिर आहे, ते जुनागडमध्ये आहे, तिथे आलो. आणि ते भूतनाथ मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिरामध्ये ज्या वेळेला भगवान दत्तात्रय गिरनारमध्ये प्रथम आले होते, त्यावेळेला त्यांनी त्या भूतनाथ मंदिरामध्ये वास्तव्य केलं होतं. त्या मंदिरामध्ये गेल्यावर खूप सुंदर अशी महादेवाची पिंडी, इतकं सुंदर बांधकाम आहे मंदिराचं. नंतर साईबाबा, हनुमंत, सरस्वती, महालक्ष्मी, महाकाली असे सगळे मंदिरं आहेत. त्या खूप म्हणजे छान वाटलं. तिथे पण आम्ही दीपदान वगैरे करून मग आम्ही पुन्हा भवनाथ तलेटीला आलो आणि अशा प्रकारे आमची ती परिक्रमा संपली. म्हणजे जरी मोठी परिक्रमा बंद केली होती तरी ह्या बाय रोड जशी वृंदावनला गोवर्धन परिक्रमेचा अनुभव आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त गिरनार आपल्याला बघायला मिळतो. निसर्गरम्य परिसर आहे. मध्ये मध्ये ती शेंगांची शेतं, पावसाने झालेलं नुकसान सगळं बघायला मिळतं. ती खंत वाटायला लागते की माणसाने एवढी प्रगती केली आणि ती बघा काय, म्हणजे क्षणात जोराचा पाऊस पडला तर तुझ्यात सामर्थ्य नाही बाबा, असं करत ती परिक्रमा आमची पूर्ण झाली. आणि त्या दिवशी अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जटाशंकर जे आहे रोपवेच्या बाजूला ते पण केलं. आणि हा जटाशंकर करताना मला काही लोकांच्या भेटी झाल्या आणि त्या भेटी खूप छान होत्या. एक मैत्रीण भेटली मला की जी 2019 पासून दर पौर्णिमेला गिरनारला जाते. तिचं एकही पौर्णिमा चुकलेली नाही, पायामध्ये चप्पल नाही, अशी प्रिया रेणुसे म्हणून मैत्रीण मला भेटली. तिच्याकडे तर खूप अलौकिक अनुभव आहे. आपण घेऊ देव माझ्यासाठी तिचा नक्की पॉडकास्ट. आणि तिने काही जे विचार मांडले ना, खूप आनंद झाला. आपण योग्य ट्रॅकवर आहोत. म्हणजे ती सांगत होती आणि आम्ही त्यामध्ये हे होऊन जात होतो. फार छान वाटलं. आणि नंतर थोडंसं पुढे जात नाही की एक बाई आली आणि ती मला म्हणते, देव माझा ना, मी बेंगलोरवरनं आली आहे, तुमचे व्हिडिओ बघितले आणि मी आले इकडे. बस भरून पावलं, देव माझाचं कार्य सक्सेसफुल झालं. आपला पॉडकास्ट बघून एखाद्या व्यक्तीला प्रेरणा होते, तो भक्त तिथपर्यंत जाऊन पोचतं, यापेक्षा मोठं पुण्य काय. आणि आम्ही ज्या वेळेला गिरनार उतरत होतो मी पुढे होते, माझे मिस्टर मागे. तिथनं एक बाई ओरडली, अहो ये देव माझाचे आहेत, यांचं पॉडकास्ट आम्ही बघितलं होतं. आणि ते माझ्या मिस्टरांना ऐकून इतकं छान वाटलं की काहीतरी एक नेकी कर दर्या में डाल म्हणतात, ते जरी असलं ना तरी काहीतरी नेक काम आपल्याकडनं घडतंय. फार आनंद झाला. आणि अजून एक छान म्हणजे आम्ही जिथं उतरलो होतो स्वामीनारायणमध्ये, ज्या वेळेला आम्ही उतरलो खूप थकलेलो होतो, कारण की 3:45ला आम्ही त्या कोयना एक्सप्रेसमध्ये बसलो आणि दुसऱ्या दिवशी 5:15 वाजता आम्ही स्वामीनारायणमध्ये जाऊन पोहोचलो. एवढा सगळा तो प्रवास होता, एकदम थकलेलो. आणि भोजनाचं वेळ जाईल संपून म्हणून आम्ही आधी तिथे गेलो. माझ्यापाशी एकच जागा उरली होती, ती मैत्रिणीसाठी मी ठेवली. आणि एक बाई आल्या, 4-5 बायका होत्या आणि त्या म्हणाल्या, बसायला लागल्या माझ्या शेजारी. तर मी म्हटलं, नाही नाही, ती माझ्या मैत्रिणीसाठी ठेवली आहे, ती पण दमली आहे, जागा राहू द्या. ते म्हणे, नाही नाही, आम्ही तुमच्या शेजारी बसणार आणि आम्ही तुम्हालाच भेटायला बोलायला आलेलो आहोत. सरदेसाई नाव होतं त्या बाईचं. चिपळूणवरनं तो ग्रुप आलेला होता. 40-42 लोकांचा ग्रुप होता. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या गिरनारच्या पॉडकास्टचे पारायण केलेत, तुम्ही सांगितलेल्या एक एक गोष्टी बघून विचार करून आम्ही आलेलो आहोत. म्हणजे ही किती हे दत्तप्रभूंनी केलेले लाड आहे, तो आपल्या कार्याची दिलेली पावती आहे. दत्तप्रभूंना आपलं काम आवडलंय खूप भरून. म्हणजे मला तर रडायलाच येत होतं की काय हे दत्तप्रभू किती कौतुक करतायत. मी तर साधी गृहिणी आहे आणि त्या बायकांनी केलेलं कौतुक, माझ्या मैत्रिणीचं कौतुक फार छान वाटलं. म्हणजे हे काही अनुभव आहेत ना, ते वर्णन आपण करू शकत नाही शब्दांमध्ये. तो क्षण फार सुंदर होता. आणि मग त्या लोकांनी पण परिक्रमा जमणार नाही, त्यांनी पण रिक्षानी केली, गुरुशिखर केलं, जुनागडमधले नरसिंह मेहतांचं मंदिर बघितलं. असं सुंदर. आम्ही सुद्धा नरसिंह मेहतांच्या मंदिरामध्ये गेलो.
तर त्या ठिकाणचा सुद्धा एक अनुभव फार सुंदर आहे बरं का. आणि खरं सगळे लोक रिक्षाने परिक्रमा करत होते. आमची नजर काय होती की चांगली रिक्षा मिळावी आपल्याला. म्हणजे ते कसं होतं, त्याचं पत्रा निघालेला असतो, सीट बरोबर नसतात, मग ते टोचतं बोचतं आणि आपल्या तब्येतीमुळं ते. तर मी तुम्हाला सांगते, एक रिक्षावाला तिथे उभा होता मंगलम, हॉटेल मंगलमच्या बाहेर. आमचे भाऊजी होते, त्यांचं आणि माझं, आमचं दोघांचं लक्ष गेलं. माझे मिस्टर कार शोधायला तिकडे गेले होते पुढे. आम्ही ती रिक्षा थांबून ठेवली, तर त्याची रिक्षा घेऊन 4च महिने झालेले होते. मोठी ऐसपैस रिक्षा, छान मस्त रिक्षा, म्हणजे तुम्ही मनात आणावं. आणि दत्तप्रभूंनी, म्हणजे क्षुद्र आपल्या ह्या असतात खरं तर, पण तुमची काळजी घेतात दत्तप्रभू. रिक्षावाला पण आम्हाला छान मिळाला, कुठेही त्यांनी कटकट केली नाही. आणि ह्या रिक्षामधनं परिक्रमा करत असताना तुम्हाला एक मला अजून अनुभव सांगायचा, की ज्या वेळेला आम्ही नरसी मेहताच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आणून सोडलं. आणि मी सगळ्यांना सांगत होते, म्हणजे मला असा स्वभाव आहे की ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणची आधी माहिती काढून घ्यायची, आणि मग जी आपल्या सोबत आहे सगळ्यांनी चर्चा करायची त्या विषयावर, की ते आपण तिथे का चाललोय, त्या स्थानाचं महात्म्य काय, त्या तीर्थस्थानाचं. आणि मग मी सांगत होते की नरसी मेहता जे आहेत त्यांना जवळपास 51-52 वेळा भगवान द्वारकाधीशांनी दर्शन दिलंय. आणि म्हणजे असे नामदेव महाराजांसारखे ते संत होऊन गेले की एवढ्या वेळा देवानी यावं आणि कार्य करावं आपल्या भक्तासाठी, ही आमची चर्चा सुरू होते. आणि मग आम्ही 4 जण नरसी मेहतांच्या मंदिरात जाऊन पोचलं. तर तिथे एक बाई आहेत सेवेकरी, त्या काय करतात, तुम्हाला 4-5 जणांचा ग्रुप, जसं एखादा आपण जातो की तो आपल्याला माहिती सांगतो ना गाईड, तसं त्या सगळ्या ठिकाणच्या कथा सांगत असतात. आणि मग त्यांनी ती कथा सांगायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय सांगावं पहिल्याच शब्दामध्ये, की नरसी मेहता ऐसे संत है, उनको द्वारकाधीश ने 52 बार दर्शन दिया है. म्हणजे आम्ही तर एकमेकांचं तोंडच बघत बसलो. म्हणजे जी चर्चा आम्ही केली रिक्षामध्ये, तीच चर्चा त्या बाईंनी आम्हाला सांगितली. म्हणजे हा किती छान अनुभव आहे बरं. आपण जो विचार करावा तो समोर आपल्याला प्रगट व्हावा. सगळ्यांनी आवर्जून या नरसी मेहताच्या मंदिरामध्ये जावं. फार सुंदर ठिकाण आहे, भेट द्यावी. आणि तिथे सुगंधालय, म्हणजे उदबत्त्या, अत्तर, अशा सगळ्या वस्तू मिळतात, त्या तिथून आणाव्यात. आणि तिथे सुद्धा तुम्ही दान धर्म करू शकता. म्हणजे आपण दिलेल्या पैशाचा योग्य त्या ठिकाणी विनियोग होतो. आणि समोर बाहेर एक वृंदावन आहे. आणि त्या वृंदावनामध्ये असं म्हणतात की भगवान कृष्णांचे पाय चरणकमल उमटलेले आहेत. आणि तिथे आपण जे मनोकामना करू ती पूर्ण होते, असे सगळ्या मान्यता असतात. आपला विश्वास असेल तर आपण मनोभावे दर्शन करावं. कारण की ज्या वेळेला तुम्ही दर्शन करतात ना, आकाशातला मोठा पौर्णिमेचा चंद्र दिसत होता आणि त्याच्या पाठीशी तो गिरनार दिसत होता. म्हणजे तुम्ही तिथं म्हणताय ते तिथपर्यंत पोचतंय, मधलं माध्यम तो चंद्र आहे. म्हणजे ते तुम्ही जसं बघता, जसं म्हणजे दृष्टी तशी सृष्टी. पण छान झालं की जे मनात विचार येत होते ते समोर बघायला मिळाले. आणि अशा प्रकारे एवढ्या गर्दीत, गडबड गोंधळामध्ये परिक्रमा होते नाही होत, गुरुशिखर रोपवे बंद होतोय, चढायला मिळतंय नाही होत, तरी सुद्धा एवढ्या गडबड गोंधळामध्ये परमेश्वराने सुंदर असं दर्शन घडवलं. परिक्रमा पण छान झाली. दिव्य अलौकिक अनुभव आले, जे मला सगळ्यांना सांगता येत होते ते सांगितले. काही माझे आणि दत्तप्रभूंचे आहेत, ते आपण सांगू शकत नाही. पण असं आहे की ती दैवी स्पंदनं जाणवतात. ते प्रत्येकाने आपली उपासनेचा दर्जा किती आहे त्यानुसार ते तुम्हाला अनुभवायला मिळतात. पर्यटन म्हणून जाऊ नका आणि आपल्या पापांमध्ये वाढ करून घेऊ नका, मी हेच सांगेन. कारण की पर्यटन म्हणून जाल तर तुम्हाला थकव्याशिवाय दुसरं काहीच पदरात पडणार नाही. कारण की तुम्ही थकणार. तपभूमी आहे ती. तप केलं की माणूस थकणारच आहे. त्यामुळं तुम्ही ठरवायचंय की तिथे कशासाठी तुम्हाला जायचं आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातनं चुकवणारे दत्तप्रभू साक्षात सद्गुरू आहे, स्मर्तृगामी आहे. आणि कलियुगाच्या अंतापर्यंत दत्तप्रभू असणार आहे. त्यामुळे ते आहेच आहे. तुम्ही नाव काढा, ते आहेच आहे. कुठल्या रूपात पटकन दिशी तुमच्या बाजूने निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही, असं ते ठिकाण आहे. त्यामुळं दत्तभक्तांनी आवर्जून ह्या ठिकाणाला भेट द्यावी. नियोजन आधी करावं. जर ह्या कालखंडामध्ये जायचं असेल, व्यवस्थित नियोजन करावं. साधारण 4 जणांचा तरी ग्रुप हवा. आणि गर्दी जरी असली तरी गर्दीमध्ये एकांत तुम्हाला साधता आला पाहिजे. तुम्ही नियोजन करावं, जावं. दत्तप्रभू भरभरून देणारे आहेत. तुमची दृष्टी तुम्ही बदला. हे जे काया वाचा मनाचं जे तप आहे, त्या तपामध्ये तुमच्या कायेच्या तपाला सत्वगुणाचं कोंदण चढवा. म्हणजे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अशी पुण्यभूमी आहे दत्तप्रभूंची. आवर्जून जावं, अनुभव घ्यावं, तृप्त व्हावं. जय गिरनारी. जय गिरनारी.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा